वायू प्रदूषण मराठी निबंध। हवा खराब झाली, आयुष्य कमी झाले, आधुनिक जीवनशैलीचा हा कडवट सत्यशोधक करणारा निष्कर्ष आहे। वायू प्रदूषण म्हणजे निसर्गदत्त शुद्ध हवेत घातक रासायनिक पदार्थ, धूळकण, वायू इत्यादींची अनैसर्गिक बेसड होणे ही अदृश्य शत्रूची घाराडोळी आज मानवजातीसमोरील सर्वात गंभीर आव्हान बनली आहे। प्राणवायू ऑक्सिजन देणारी हवा आता रोग, दमा आणि मृत्यूचे कारण ठरत आहे। मोठ्या कारखान्यातून निघणारा विषारी धूर, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे प्रमुख अपराधी नफ्याच्या भुकेने उद्योगांनी पर्यावरणाला गिळून टाकले ही वास्तवता आहे। गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे निघणारा एक्झॉस्टर धूर, कार्बन मोनॉक्साईड, लीड आणि रस्त्यावरील धूळ हे मोठे कारण धुराचा धुवा उडवतो, शहराचा दम घुटवतो। लाकूड, कोळसा व कचरा जाळून खाण्यापिण्याची तयारी, धुरकट भट्ट्या यामुळे ही प्रदूषण वाढते। पिकांच्या चाळणीनंतर उरलेला पेंढा जाळणे ही देखील मोठे कारण। पिकांचा पेंढा जाळला, शुद्ध हवेचा शेवट झाला। ज्वालामुखीचा स्फोट, वाळूचे वादळ किंवा वनस्पतीचे विघटन यामुळे ही प्रदूषण होऊ शकते। आरोग्यावर दमा, फुफ्फुसांचे कर्करोग, हृदयविकार, डोकेदुखी, डोळ्याला जळजळ होणे, काळ्या फुफ्फुसांनी जगणे भाग पाडले आहे। बालकांवर परिणाम अधिक भयानक, आम्लवर्षण, ॲसिड रेन होऊन शेती, जंगले, इमारती नष्ट होतात, आम्लधारा कोसळली, जीवनाची हारा झडली, ओझोन थर पातळ होणे, हरितगृह परिणाम वाढणे यामुळे जागतिक तापमान वाढ होते। वातावरणातील गोंधळामुळे हवामान चक्र बिघडते, अनपेक्षित पाऊस, दुष्काळ, वादळात वाढ झाली आहे, ऋतूची पाळेमुळे हरवली आहे, प्रकृतीचे संतुलन डळमळली आहे, आरोग्य खर्च वाढणे, शेतीचे नुकसान, पर्यटनावर नकारात्मक परिणाम होऊन अर्थव्यवस्था ढासळते। सूर्य, वारा यासारख्या नूतन ऊर्जेचा रिन्युएबल एनर्जी वापर वाढवणे, सौर ऊर्जेचा आधार, प्रदूषणाचा नाश करणारा सार्वजनिक वाहतुकीचा वापर, इलेक्ट्रिक गाड्याकडे झेप, सायकलिंगचा अवलंब, प्रदूषणाचा संप, अधिकाधिक झाडे लावणे व जंगले जपणे, झाडे लावा, वाढवा, शुद्ध हवा श्वासवा, उद्योगांसाठी काटेकोर प्रदूषण नियंत्रण नियम व त्यांची अंमलबजावणी, कायद्याची सड पडली पाहिजे, प्रदूषकांना धडा शिकवला पाहिजे, लोकांना शिक्षण देऊन कचरा जाळू नये, ऊर्जा वाचवा, सार्वजनिक वाहतूक वापरा असा संदेश पोहोचवणे, प्रत्येकाचा छोटासा प्रयत्न वायू प्रदूषणावरील मोठा विजय। श्वास घेणेही जोखमीचे हे वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम। वायू प्रदूषण ही केवळ एक पर्यावरणाची समस्या नसून मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण करणारी स्थिती आहे। पंचतत्वातील वायू तत्वांचे संरक्षण ही आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे। हवा शुद्ध तर जीवन सुंदर। कृती करण्यास उशीर झाला नाही, प्रत्येकाने लहानपणी पावले उचलून सामूहिक प्रयत्नांनी ही अदृश्य शत्रूंची घाराडोळी मोडून काढली पाहिजे। शुद्ध हवेचा प्रत्येक श्वास हाच खरा आनंद आहे हे विसरू नये। प्रदूषणमुक्त भविष्य घडवूया, पुढच्या पिढींसाठी स्वच्छ हवा वाचवूया। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।